लहान मुले असो किंवा तरुणांमध्ये मोबाईल आणि स्क्रीनचा वापर जास्त वाढलाय, तर मग लहान मुले आणि तरुणांमध्ये सध्या डोळ्याच्या सर्वाधिक कोणत्या तक्रारी आढळतात? एक तर आजकाल दृष्टी दोष, ज्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणतो, मायोपिया, म्हणजे लांबचं दिसत नाही आणि मग मायनस लेन्स लावले की दिसायला लागतं. तर हा दृष्टी दोष हा आता खूपच प्रमाणात वाढीस लागलाय. तर त्याच्याकरता आपण सगळे जवळच बघतो. पूर्वी मुलं बाहेर खेळायची, बागेत खेळायची, तर आता बाहेर खेळायला पण जास्त जागा नाही आणि सगळे टीव्हीवर खेळतायत, कोणी त्याच्या पॅडवर खेळतोय, कोणी मोबाईलवर खेळतोय. तर त्याच्या आणि वाचन पण खूप असतं, होमवर्क बरंचसं डिजिटल असतं. तर मायोपिया हा खूप वाढतोय. तर दृष्टीदोष पूर्वी 100त एखाद्या मुलाला आपण आपल्या शाळेत पूर्वी चष्मेश धापण्या म्हणायचो, तर आता 100मधली 10 मुलं तशी झाली आहेत. बरोबर. आणि पूर्वी हे अगदी जे उच्च किंवा मध्यम वर्गातली मुलं असायची त्यांच्यामध्ये असायचं, पण आता हे सगळ्या स्तरांमध्ये दिसायला लागत आहे. कारण की मोबाईलचा वापर किंवा जवळचं वाचन हे आता सगळ्याच लोकांमध्ये आहे. आणि पूर्वी 7-8 वर्षानंतर दिसायचं, आता तर अक्षरशः 3 आणि 4 वर्षांच्या मुलांमध्ये पण दिसतो चष्म्याचं प्रमाण आहे. बरोबर.